आई रात्री 12 वाजता मुलाला फोन करते। मुलाने फोन उचलताच आई म्हणते तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, कारण की तिचा मुलगा आज 25 वर्षाचा झाला होता, त्यामुळे ती खूप आनंदी होती। तेव्हा मुलगा रागामध्ये आईला म्हणतो, आई तुला समजत नाही का, या लहान गोष्टीसाठी तू माझी झोप खराब केली। एवढेच बोलायचे होते तर सकाळी फोन करायचा होता। एवढे बोलून मुलगा फोन कट करून टाकतो। त्याच्या थोड्या वेळाने वडील मुलाला फोन करतात आणि म्हणतात, अरे तुझी आई पागल आहे, ती एवढी पागल आहे, मागील 1 महिन्यापासून रोज तुझ्या वाढदिवसाची आठवण करून देते मला, आणि आज तिने स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी केक सुद्धा बनवला, आणि वरतून बोलती जोपर्यंत तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही तोपर्यंत जेवण करणार नाही। वडील म्हणतात, तुझी आई 25 वर्ष अगोदरच पागल झाली होती, जेव्हा डॉक्टर म्हटले होते एकतर आईला वाचवता येईल किंवा मुलाला वाचवता येईल, आणि त्यावेळेस तुझ्या आईने कोणताही विचार न करता मुलाला वाचवायचा निर्णय घेतला। आणि त्या ऑपरेशनच्या वेळेस तुझ्या आईने माझ्याकडून फॉर्मवरती सही घेतली होती। त्या फॉर्मवरती लिहिले होते आईला काही झालं तर यामध्ये डॉक्टराची चुकी नाही। आता तू सांग मुला, ज्या मुलाला तिने बघितले नाही त्यासाठी ती मरायला तयार झाली, मग अशा आईला आपण पागल नाही तर काय बोलणार। एवढे बोलून वडील फोन ठेवून देतात। तेव्हा मुलाला अनुभव झाला, तो जे काही करत होता ती चूक नाही, एक मोठा गुन्हा आहे। मग